आणि जेव्हा तुम्ही हे करत होते तर कोणता स्टेप तुम्हाला थोडा अवघड वाटला की यार वेळोवेळी भरपूर प्रॉब्लेम आले. हा जसं डिफिकल्टीज येस मला आवडेल येस जाणून फर्स्ट घ्यायला. टाइम आणि एकदम न्यू फील्ड होती. पण फायदा असा झाला की मी एक छोट्या लेवलवर जेव्हा केलं तर मला भरपूर प्रॉब्लेम्स याच्यातले कळले. तर जेव्हा मला मोठ्या लेवलवर करायचंय तर मला व्हेंडर्सचे डिटेल्स आहे माझ्याकडे, काय काय प्रॉब्लेम्स येतात ते सगळे मला कळलेले आहे. तर ते कमी अवघड जाणार मला जेव्हा ते म्हणजे पूर्ण सक्सेसफुल झाल्यावर माझा प्लॅन आहे त्याला बिझनेसच्या स्वरूपात हे करायचं. राईट. Yeah. आणि याच्यासाठी खर्च आता सीए असल्यामुळे तुम्हाला अजूनच कळेल की क्लिअरली जर सांगू शकाल की तुम्ही इंडोर केल्यामुळे खर्चाचं काय बघू म्हणजे त्याचं काय एक टोटल मला अप्रॉक्स 7 to 8 lakhs खर्च आलाय. त्याच्यात कोल्ड रूमचं सेटअप आणि याचे डिझाईन जे मी तुम्हाला म्हटलं की Right. महाग येतात. कारण सेटअप करणं. येस एव्हरीथिंग इन्क्लुडिंग 7 to 8 lakh आले. त्याच्यात काय काय असतं तर कोल्ड रूम असतो जे पफ पॅनलिंग करावं लागतं जेणेकरून तुमचं टेम्परेचर मेंटेन राहील. जरी चिलर आहे तर इलेक्ट्रिसिटी बिलमुळे तुम्हाला एक म्हणजे कंटिन्युअस ते तुम्ही चालू नाही ठेवू शकत. तर ते पफ पॅनल काय करतं तुमचं टेम्परेचर मेंटेन ठेवतं. मग चिलर्स इन्स्टॉल केले, ह्युमिडिफायर इन्स्टॉल केले, व्हर्टिकल रॅक्स इन्स्टॉल केला, त्याच्यात बल्ब ठेवण्यासाठी ट्रेज आणले. अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी खर्च